नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, भाषा हे आपल्याला व्यक्त होण्याचं एक साधन आहे. आपल्या संस्कृतीची ओळखही आपल्याला भाषेमुळेच होत असते. ग्लोबलायझेशनमुळे देशादेशातील अंतरही कमी झालेलं आहे. मैत्रीपूर्ण संबंध वाढलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला एकतरी विदेशी भाषा येणं आता ही काळाची गरज बनलेली आहे. चाकोरीबद्ध शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे परदेशी भाषेचं शिक्षण आकर्षित करत आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या भारत सरकारचा उपक्रम क्षेत्रीय अभ्यासक्रम आणि युरेशियन अभ्यास केंद्र हे नक्की काय आहेत, तिथे करिअरच्या संधी नक्की कशा आहेत, या सगळ्यांविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे क्षेत्रीय अभ्यास शिक्षण आणि संधी. आणि अशा महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण नेहमीच तज्ज्ञ व्यक्तींना आपल्या इथे आमंत्रित करत असतो. आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर संजय देशपांडे सरांना. सर नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर वेळोवेळी इथे येऊन आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. खूप मोठी अशी त्यांची ओळख आहे. पण अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची म्हटलं तर डॉक्टर संजय देशपांडे मुंबई विद्यापीठाच्या मध्य युरेशिया अभ्यास केंद्राचे संचालक आहेत. रशियन भाषा विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख आहेत. ते मूळचे लातूरचे असून त्यांनी आपले पदवी, पदव्युत्तर पदवी व PhD पर्यंतचे शिक्षण मॉस्को रशिया येथील पीपल्स फ्रेंडशिप विद्यापीठातून पूर्ण केलं. त्यांनी 100हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले. 10 PhD आणि 30 MPhil प्रबंध त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेले आहेत. तसेच ब्रिक्स आणि इंडिया सेंट्रल एशिया डायलॉग यातून भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या कार्याबद्दल रशियन सरकारकडून त्यांना सन्मानितही करण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून खरंच हा भारत सरकारचा उपक्रम नक्की काय आहे, त्याच्यामध्ये काय संधी आहेत आणि आपणही त्या संधीचा फायदा कसा घेऊ शकतो या सगळ्यांविषयी चर्चा करणार आहोत. तर आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे क्षेत्रीय अभ्यास शिक्षण आणि संधी. आणि आपल्याबरोबर आहे डॉक्टर संजय देशपांडे. सर कार्यक्रमात पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. खूप गप्पा मारायच्या आहे तुमच्याशी, कारण खूप वेगळा आणि खूप चांगला आजचा विषय आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, सगळ्या युवांसाठी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सर मला फक्त तुमचा जो प्रवास आहे खूप मोठा आहे, तर मला असं वाटतं सुरुवातीला सगळ्या प्रेक्षकांबरोबर तुम्ही थोडासा तुमचा प्रवासही आम्हाला सांगावा आणि तुम्ही या क्षेत्रीय अभ्यासाकडे कसे वळलात हेही आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. लहान असताना लातूरला माझे वडील मला वर्तमानपत्र, घरी 8 ते 10 वर्तमानपत्र यायची, अनेक मासिकं यायची. त्यानंतर वडील नकाशे आणून द्यायचे. मग आम्ही सगळे आम्ही सगळे बहीण भाऊ मिळून आम्ही सगळे नकाशे पाहत बसायचो. तिथूनच जगाची ओळख झाली आणि जगातील सगळे देश म्हणजे कोणत्या ठिकाणी आहेत तर ते ताबडतोब आमच्या लक्षात आलं. आणि मग त्याच्यातूनच मग मला एक ओळख झाली आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करण्याची, एक उत्सुकता, जिज्ञासा. आणि त्याच्यातूनच मी अभ्यास करायला सुरुवात केली. हळूहळू वाचन सुरू केलं. नंतर 10वी झाल्यानंतर मी राज्यशास्त्र आणि इतिहास हे विषय घेतले 11वी 12वीमध्ये. आणि त्याच वेळेस माझे काही प्राध्यापक मंडळी होते. मी नाव घेईन प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी यांचं. आज सकाळीच त्यांच्याशी बोलणं झालं. तर त्यांनी मला जवळून ओळख करून दिली राज्यशास्त्राची, विशेषतः आंतरराष्ट्रीय संबंधाची. म्हणून मी म्हणेन की या बाबतीत पहिले माझे गुरु माझे वडील
जे वकील आहेत आणि नंतर प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी, आणि मग त्याच्यातून हळूहळू मला आवड निर्माण झाली. आणि हे मला कधीही वाटलं नाही की ही माझी आवड हे नंतर मला रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल. एक कार्यक्षेत्रच बनलंय. एक कार्यक्षेत्र असं झालेलं आहे. आणि नंतर मला योगायोगानं परदेशात जायची संधी मिळाली भारत सरकारच्या उपक्रमाच्या अंतर्गत, भारत सोव्हिएट मैत्री संघाच्या उपक्रमाच्या अंतर्गत. आणि मला सोव्हिएट युनियनला त्यावेळेस जाण्याची संधी मिळाली. आणि 1982 सालची गोष्ट आहे. आणि मग 1982ला सप्टेंबरमध्येच मी मॉस्कोला गेलो आणि 1 वर्ष मी रशियन भाषेचा अभ्यास केला. त्याबरोबर मग मला त्या देशाची तशी जवळून ओळख झाली. मी 1 वर्ष वारोनिश या शहरात होतो. नंतर 83 साली मी मॉस्कोला आलो. मग कारण 1 वर्ष परदेशी भाषा शिकणं हे अनिवार्य असतं. आणि नंतर 9 वर्ष मग मी माझं पदवी शिक्षण, पदव्युत्तर आणि PhD केली. आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील विविध असे कार्यरत राहणाऱ्या प्राध्यापकांची माझी खूप जवळून ओळख झाली. आणि माझी आवडच म्हणजे इतकी आवड लहानपणापासून होती तर ती अजून जास्त वाढत गेली. आणि मी अभ्यास केला. आणि माझा विषय म्हणून इंटरनॅशनल रिलेशन्स आणि एरिया स्टडीज असाच आहे. आणि योगायोगानं आणि 25 वर्षापूर्वी मी मुंबई विद्यापीठात आलो. आणि इथे सेंटर फॉर युरेशियन स्टडीज, सेंट्रल युरेशियन स्टडीज म्हणतात त्याला, मध्य युरेशिया अभ्यास केंद्र, तिथं माझी ज्युनियर प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. आणि हळूहळू म्हणजे मी या पदावर आतापर्यंत पोहोचले. सर, आता जस्ट तुम्ही खरं तर तुमचा हा प्रवास खूप वेगळा असा आहे. पण आता जसं तुम्ही सांगितलं की मध्य युरेशियन अभ्यास केंद्र, हा जो आता तुम्ही उल्लेख केला, तर नक्की काय आहे हे मध्य युरेशियन अभ्यास केंद्र? मध्य युरेशियन अभ्यास केंद्र हे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचं, त्याला युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन्स एरिया स्टडी सेंटर म्हणतात. म्हणजे UGCचं मान्यताप्राप्त हे एक संशोधन केंद्र आहे जिथे फक्त एका विशिष्ट क्षेत्राचा अभ्यास केला जातो. भारतात असे 44 केंद्र आहेत, तर महाराष्ट्रात फक्त 2 आहेत. आणि दोन्ही माझ्या विद्यापीठामध्ये, मुंबई विद्यापीठामध्ये आहेत. एक सेंटर, त्यातले एक सेंटर फॉर सेंट्रल युरेशियन स्टडीज, पूर्वी हे सेंटर फॉर सोव्हिएट स्टडीज होतं. आणि सेंटर फॉर आफ्रिकन स्टडीज. इथे फक्त एका विशिष्ट क्षेत्राचा अभ्यास केला जातो म्हणून त्याला एरिया स्टडीज असं म्हटलं जातं. मग आमच्या आणि त्यातलंच हे आमचं सेंटर आहे, युरेशियन स्टडी सेंटर. युरेशियन स्टडी सेंटर. मग आता जसं तुम्ही उल्लेख केला की क्षेत्रीय अभ्यास, मग तो क्षेत्रीय अभ्यास म्हणजे काय आणि तिथे नक्की कशाचा अभ्यास केला जातो हे आम्हाला थोडं पूर्ण जरा. जगातील विविध क्षेत्रे की म्हणजे काही देश किंवा देशांचे समूह, त्यांचे वेगळे वेगळे गट असतात. म्हणजे आता मी म्हणेन की साऊथ एशियामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्हणजे असे अनेक देश आहेत, नेपाळ. आफ्रिका आहे. युरोपमध्ये एक वेगळं आहेत, पूर्व युरोप, पश्चिम युरोप, अमेरिका, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका. तर असं त्यानंतर आग्नेय आशिया, साऊथ ईस्ट एशिया, असे वेगळे, एशिया पॅसिफिक आता नवीन आहे, पूर्व आशिया आहे, असे वेगळे वेगळे स्टडी सेंटर्स भारतामध्ये आहेत. तर त्या देशामध्ये किंवा त्या देशांच्या समूहामध्ये, त्या क्षेत्रामध्ये जे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि त्यांचे परराष्ट्रीय धोरण याचा अभ्यास केला जातो. याचा अभ्यास केला जातो. आणि याची माहिती म्हणजे सखोल अभ्यास, फक्त अभ्यासाने त्याच्यावर संशोधनही केलं जातं. मग आता जसं तुम्ही सांगितलं की क्षेत्रीय अभ्यास करणं आणि म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करणं, असं पण यातला फरक काय नक्की, जरा थोडं आम्हाला उलगडून सांगा ना. हो, ते अगदी बरोबर आहे. क्षेत्रीय अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास यामध्ये थोडासा फरक आहे, मूलभूत फरक आहे. तर तो कसा? क्षेत्रीय अभ्यासामध्ये मी आत्ता जसं सांगितलं की आपल्याकडे स्लाइडही आहे. क्षेत्रीय अभ्यासामध्ये त्यामध्ये आपण त्या देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, म्हणजे हे सगळे अंतर्गत घडामोडीचा आपण पूर्ण अभ्यास करतो. त्याबरोबर त्या देशाच्या किंवा राष्ट्रसमूहांच्या परराष्ट्र धोरणाचा पण अभ्यास करतो. तर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये हे फक्त द्विपक्षीय संबंध, त्यानंतर जगातील घडणाऱ्या घडामोडी,
तर याचा अभ्यास केला जातो. म्हणून याच्यामध्ये थोडा एक मूलभूत असा फरक आहे. म्हणून एरिया स्टडी सेंटर्स आणि किंवा क्षेत्रीय अभ्यास केंद्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध याच्यात अगदी थोडासा असा हा फरक आहे. सर खरं तर म्हणून हां. मी हे असं म्हणेन की म्हणून क्षेत्रीय अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास नव्हे. ओके. हं. खरं तर खूप डेप्थ हा असा विषय आहे आणि तो सगळा आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. युरोपियन हां सर, युरेशियन अभ्यास केंद्रांमध्ये नक्की कशाचा अभ्यास होतो? युरेशियन अभ्यास केंद्रामध्ये जर आपण असं म्हणलं की यामध्ये युरेशियन अभ्यास केंद्रामध्ये रशिया, युक्रेन, बेलारूस, मोल्दोवा आणि 3 बाल्टिक देश आहेत, लिथुआनिया, लाटविया आणि इस्टोनिया. 5 मध्य आशियाई देश आहेत, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान. आणि 3 कॉकेशियन देश आहेत, अर्मेनिया, अझरबैजान आणि जॉर्जिया. तर या देशामध्ये घडणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, त्यानंतर त्यांचे वांशिक प्रश्न काय आहेत, त्यानंतर दहशतवादाशी संबंधित असे काही प्रश्न आहेत, ऊर्जेचे प्रश्न आहेत आणि त्या देशांचे परराष्ट्रीय धोरण आणि या देशात घडणाऱ्या घडामोडी, हे आपण नकाशामध्ये पाहू शकतो. हे मी आत्ता सांगितलेले देश आणि या देशात घडणाऱ्या घडामोडी चा भारतावर होणारा परिणाम आणि भारताचे या देशांशी संबंध कसे आहेत, तर याचा अभ्यास युरेशियन स्टडीजमध्ये आम्ही या मध्य युरेशिया अभ्यास केंद्रामध्ये करतो आम्ही. खरं तर आत्ता जसं सरांनी सांगितलं की नक्की क्षेत्रीय अभ्यास किंवा युरेशियन केंद्रात काय फरक आहे, कशा पद्धतीने, आणि विषय तसा बघायला गेलं तर खूप मोठा व्यापक आहे. पण इथे नक्कीच संधी, करिअरलाही खूप मोठा वाव आहे. सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. आता एक छोटीशी विश्रांती. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. क्षेत्रीय अभ्यास, शिक्षण व संधी याविषयी आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहे डॉक्टर संजय देशपांडे. सर, खरं तर ह्यातला जो फरक आहे आणि कशा कशा पद्धतीने अभ्यास केला जातो किंवा युरेशियात कोणते देश आहेत या सगळ्यांविषयी आम्हाला माहिती मिळतच आहे. पुढेही खूप चर्चा करायची आहे. पण आम्हाला ना तुमच्या विद्यार्थी दशेतले काही अनुभव ऐकायला खरंच खूप आवडेल. कारण पदवी, पदव्युत्तर आणि PhD इतकी वर्ष तुम्ही तिथे राहिलात, तर अनेक अनुभव तुम्हाला आलेले असतील. तर आम्हालाही थोडे अनुभव ऐकायला नक्कीच आवडतील. नाही, जवळपास 1 दशकापेक्षा ह्या जास्त मोठा काळ होता. त्यामुळे वेगळे वेगळे अनुभव, तर म्हणजे इतके अनुभव आले, चांगले अनुभव. या अजूनही मी माझ्या विद्यार्थ्यांबरोबर, माझ्या मित्रांबरोबर, माझ्या कुटुंबाबरोबर मी अजूनही ते शेअर करतो, त्यांना सांगतो. आणि अनेक मित्रांशी मॉस्कोमध्ये झालेल्या म्हणजे मैत्री झालेल्या अनेक मित्रांशी माझे अजूनही खूप चांगले संबंध आहेत, जे वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये राहतात. त्यानंतर म्हणजे मी असं म्हणेन की म्हणजे लातूरहून एकदम मॉस्कोला जाणे आणि राहणे तो एक वेगळाच अनुभव होता. म्हणजे हे म्हणेन की एकदम कडक उन्हाळ्यातून थंडीच्या प्रदेशामध्ये जाणं, तो एक अनुभव असा एक इतका निराळा होता मला. पहिल्यांदा थोडासा त्रास झाला, मुख्य म्हणजे वातावरणाशी जुळून घ्यायला, संस्कृतीशी जुळून घ्यायला. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं किंवा अनेकांना असं वाटतं की परदेशामध्ये जे काही असतं सगळं चांगलं असतं, तर तशी गोष्ट नसते. कारण प्रत्येक ठिकाणी संघर्ष हा असतोच. हा संघर्ष आपल्याला करावाच लागतो, त्याच्यातून जावं लागतं. आणि मुख्य म्हणजे तिथं गेल्यानंतर एक गोष्ट असं सांगतो सर, मला खरंच तुम्ही आत्ता जे सांगितलं की बऱ्याचदा आपले जे गैरसमज असतात की खूप छान आहे, संघर्ष करावा लागतो आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती आम्हाला नक्कीच आवडायची. फक्त एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार रवींद्रजी, बोला. प्रश्न असा आहे, विदेशी भाषा शिकण्यासंबंधी पुणे, मुंबई, नाशिक सारखी जी प्रगत मोठी शहरं आहेत महाराष्ट्रातली, तिथल्या विद्यार्थ्यांना ज्ञान असते, कुठे संपर्क साधायचा, कशा पद्धतीने ते शिकायचं आणि पुढे जायचं. पण या उलट आदिवासी ग्रामीण भाग, दुर्गम भाग, ग्रामीण भागातली जी तालुका प्लेस किंवा छोट्या गावातले जे विद्यार्थी आहेत, त्यांचा एक विदेशी भाषा शिकण्यासंबंधी आत्मविश्वासही कमी असतो. कुठे कॉन्टॅक्ट करायचं, कसं या क्षेत्रात करिअर करायचं, याबद्दल ते कमी लेखतात. तर त्यांनी कसं यामध्ये साध्य साधावं? धन्यवाद. बरं, धन्यवाद रवींद्रजी.
सर अगदी त्यांना त्यांचा जो परकीय प्रश्न भाषा, आहे हा परदेशी भाषाविषयीच आहे. रवींद्र कुडाळकरांनी विचारलेला की हा हा प्रश्न. आदिवासी भागामध्ये त्यांना कसं आपण मोटिवेट करू शकतो कसं? हो, म्हणजे आपल्याकडे हे अगदी बरोबर आहे तुम्ही जे सांगितलेले ते, की कारण परदेशी भाषा ही मोठ्या शहरातच शिकवली जाते. महाराष्ट्रात जसं मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, इवन मी म्हणेन की नाशिकला पण तशी नसेल, बहुतेक विद्यापीठात शिकवली जाते. आणि मला वाटतं आणि मुंबईच्या काही महाविद्यालयामध्ये ही म्हणजे अनेक भाषा शिकवल्या जातात. आणि मी असं म्हणेन की फक्त लातूरच्या एका कॉलेजमध्येच राजर्षी शाहू महाविद्यालयातच फक्त रशियन भाषा शिकवली जाते. आणि इतर माझ्या माहितीनुसार, कारण माझी जी माहिती आहे तर ती परदेशी भाषा ही इतर मध्ये नाही आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारनी अनेक कॉलेजेसमध्ये किंवा संस्था चालकांनी पुढे येऊन अनेक भाषा शिकवण्याचे एक नवीन असे केंद्र सुरू करावेत. आणि मी असं म्हणेन की तज्ज्ञ मिळतात आपल्याला, कारण मोठ्या शहरांमध्ये अनेक भाषा शिकणारे मुलं मुली आहेत, तर ते तिथं जाऊन भाषा शिकवू शकतात. आता दुसरं आपल्याला, कारण मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून आपण ऑनलाईन मोडमध्ये गेल्यामुळं ऑनलाईन अनेक कोर्सेस निर्माण झालेले आहेत. मुंबई विद्यापीठाचे आहेत, पुणे विद्यापीठाचे आहेत. माझ्या विद्यापीठाने सगळेच कोर्सेस ऑनलाईन केल्यामुळं ती एक मोठी संधी विद्यार्थ्यांना मिळाली म्हणजे सगळ्यांना मिळते, ग्रामीण भागातल्या, आदिवासी क्षेत्रातल्या पण विद्यार्थ्यांना ही संधी मिळते. हे निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. पण मी म्हणेन की जर भाषा जर शिकायची असेल तर ती नेहमी क्लासरूममध्ये जाऊनच शिकली पाहिजे. कारण आपण आता त्या ऑनलाईनशिवाय पर्याय नसल्यामुळं तरीसुद्धा ऑनलाईन, आम्ही पण ऑनलाईन शिकवतो, तर त्याचा निश्चितच फायदा ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. नक्कीच. सर, ह्याच्यापूर्वी आपली थोडीशी चर्चा चालू होती की विद्यार्थी दशेतले अनुभव तुम्ही शेअर करत होता. आणि खरं तर सगळ्यांना जे खूप छान छान वाटतं की बाहेर गेल्यावर, एकदा बाहेर गेलो की एखाद्या दुसऱ्या देशामध्ये की खूप सगळं चांगलं असतं. तुमचा एक अनुभव तुम्ही सांगत होता, त्याबद्दल आपण कंटिन्यू. तसं खूप चांगलं असतं असं नाही आहे, कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीशी म्हणजे बऱ्याच गोष्टींची तडजोड करावी लागते, ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि त्यातूनच जी व्यक्ती सगळं शिकून जाते तीच यशस्वी होते असं माझं मत आहे, वैयक्तिक मत. आणि एक गोष्ट अशी झाली की मी शिकताना माझा वैयक्तिक अनुभव, मी अशा विद्यापीठात शिकलेले, आंतरराष्ट्रीय विद्यापीठात, तिथं 160 देशांचे विद्यार्थी होते. आणि माझ्या मजल्यावर 20 रूम होत्या, तर 20 रूमपैकी म्हणजे मी असं म्हणेन की तिथे जवळपास 30 देशाचे विद्यार्थी होते. माझा रूममेट पण रशियन होता. मी त्याच्याशी अजूनही माझे मैत्रीचे संबंध आहेत. त्यानंतर मी ज्या क्लासमध्ये मी शिकायचो, माझ्या वर्गात 26 विद्यार्थी 19 देशाचे विद्यार्थी होते आणि सगळ्या खंडाचे विद्यार्थी होते. तर त्याच्यामुळे एक आंतरराष्ट्रीय वर्गच, इट वॉज ट्रूली अन इंटरनॅशनल क्लासरूम. आणि शिकवणारे माझे प्राध्यापके असेच राहायचे, कारण परदेशातले अनेक मोठे मोठे मंडळी यायची, प्राध्यापक यायचे, अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष यायचे. तर त्यांच्याशी आम्हाला बऱ्याचदा गप्पा मारण्याचा योग यायचा, त्यांच्याशी बोलायचा योग यायचा, भेटीचा योग यायचा. त्याच्यातून एक व्यक्तिमत्व निश्चितच असं घडतं. तर हे एक चांगली संधी मला मिळून गेली की अनेक देशाचे विद्यार्थी माझ्याबरोबर शिकायला होते. मग त्या देशाच्या संस्कृतीचा, त्या देशाच्या राहणीमानाचा, आर्थिक, सामाजिक, राजकीय अशाचा आपण अभ्यास केला म्हणजे आपण अभ्यास करतो, हे निश्चितच होतं. मी असे देशाचे विद्यार्थी पाहिलेले आहेत, त्या देशाचं मी कधी नावसुद्धा ऐकलेलं नव्हतं. असे अनेक देश होते. पण आता मला मात्र देशाचा, जगाचा नकाशा ठेवला की मला ताबडतोब दिसून येतं की कोणता देश कुठे आहे, माझ्या लक्षात येतं ते. अगदी खरं. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की युरेशियन केंद्र, तर त्याच्यामध्ये नक्की कोणता अभ्यासक्रम आणि कोणते उपक्रम राबवले जातात, थोडी त्याची माहिती आम्हाला कळेल का? हो, हां. ते मध्य युरेशिया अभ्यास केंद्रामध्ये आम्ही 3 स्टेप्समधून आम्ही शिकवतो. पहिल्यांदा MA. जरी संशोधन केंद्र असलं तरीसुद्धा तुम्हाला MA इथं
करायला म्हणजे व्हायला पाहिजे म्हणून MA आणि MA मध्ये साधारणतः पहिलं वर्ष, पहिलं आणि दुसरं सेमिस्टर हे पूर्ण हे सगळे अनिवार्य पेपर्स आहेत. तर त्यांना विद्यार्थ्यांना माहिती मिळते की युरेशियन देशांमध्ये हे काय घडतंय, म्हणजे त्यांचा इतिहास असेल, भूगोल असेल, आर्थिक सामाजिक असे प्रश्न आहेत, त्या देशाचे परराष्ट्रीय धोरण आहे. तर आणि नंतरच्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये मात्र आम्ही वेगळे विषय थोडंसं त्याला इंटरडिसिप्लिनरी किंवा क्रॉस डिसिप्लिनरी असं म्हणतो, तर ते आम्ही घेतो. आणि ह्याच्यामध्ये आम्ही लिटरेचरच्या म्हणजे साहित्याचा अभ्यास आहे, संस्कृतीचा अभ्यास आहे, म्हणजे कल्चरल स्टडीज म्हणतो तसं आहे. आणि त्यानंतर टुरिझम इन रशिया, सेंट्रल एशिया असे सुद्धा, कारण सध्या आपण हे पाहतो की अनेक लोक भारतातून परदेशात जाण्यासाठी उत्सुक असतात. तर आपण हे पाहतो की अनेक ट्रॅव्हल कंपन्या आहेत, तर त्या घेऊन जातात आणि त्या देशामध्ये करायला. तर त्यांना पण आम्ही एक गायडन्स देतो एक प्रकारचा, आणि ते विद्यार्थ्यांना माहिती राहिलं पाहिजे की या देशामध्ये फक्त, म्हणजे आपण हे पहिलं उदाहरण रशियात घेतला तर फक्त मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग किंवा पूर्वीचा लेनिनग्राड हे 2च शहरं नाही आहेत, त्याबरोबर अनेक असे वेगळे भाग आहेत, रिजन्स त्याला असं म्हणतो, ते सुद्धा पाहायला पाहिजेत. कॉकेशसचा भाग आहे, निसर्गरम्य आहे एकदम. त्यानंतर सायबेरियाचा भाग आहे. आणि माझ्या सुदैवानं मला हे सगळं पाहायला मिळालं, मला जायला मिळालं हे, आणि अगदी जवळून मला हे मिळालं. त्यानंतर आम्ही MPhilचं आहे, MPhilमध्ये सुद्धा म्हणजे MA झाल्यानंतर MPhil शिकण्याची संधी मिळते. 1.5 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर MPhilमध्ये सुद्धा आम्ही म्हणजे रिसर्च मेथॉडॉलॉजी तर शिकवतोच, म्हणजे ही संशोधनाची ही पहिली पायरी आहे MPhil आहे. मग मग रशिया असेल, सेंट्रल एशिया असेल, मध्य आशिया, कॉकेशस ह्याच्याविषयी वेगळ्या म्हणजे घटनांचा अभ्यास केला जातो, वेगळे असे पेपर्स आहेत ते केलं जातं. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला म्हणजे एक डिसर्टेशन लिहावं लागतं. मी सांगायचं एक राहून गेलं, MAला सुद्धा 4थ्या सेमिस्टरला डिसर्टेशन एक प्रबंध लिहावा लागतो, आणि ते खूप स्वागतार्ह बाब आहे ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसी जे भारत सरकारने घोषित केलेली आहे. म्हणजे तर त्यानुसार, आणि महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट, तर त्यानुसारही असं म्हणेन की या नवीन अभ्यासक्रमामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. तर हे म्हणजे विद्यार्थी हे म्हणजे संशोधनाकडे वळू शकतील असा त्याचा मुख्य हेतू आहे. त्यानंतर PhD म्हणजे तिथे सगळ्यांना संधी मिळते असं नाही आहे, कारण गाईड हे सगळ्यांनाच गाईडशिप नाही मिळते. तर हळूहळू आम्ही गाईड आम्ही घेतो. माझं विद्यापीठ आणि इतर विद्यापीठे प्रयत्न करतात की जास्तीत जास्त गाईड कसे तयार होतील, आणि मुख्य म्हणजे ते कसे मार्गदर्शन करू शकतील हे महत्त्वाचं आहे. कारण मार्गदर्शकाला सुद्धा फार चांगले म्हणजे या भागाविषयी, आपल्या विषयाविषयी माहिती राहणे, ज्ञान असणे हे फार गरजेचं असतं. तर हे 3 उपक्रम आहेत. आणि मी एवढं पाहेन की MPhil आणि PhDसाठी मात्र माझ्या केंद्राला खूप उदंड असा प्रतिसाद मिळाला. खूप चांगले विद्यार्थी मला मिळाले याच्यामध्ये, आणि त्याबाबत मी फार समाधानी. मागील 10 वर्षापासून मी संचालक म्हणून मी काम पाहतोय 2011पासून. तर मग मी हे असं जाणवतं की मला म्हणजे खूप चांगले विद्यार्थी मिळाले. तशी मार्गदर्शकाला खूप मेहनत करावी लागते हे करण्यासाठी, म्हणजे त्यांचं मार्गदर्शन करणे, त्यांचं सगळं तपासून देणे. तर हे अभ्यासक्रम आहेत. उपक्रम जर म्हणलं तर आम्ही आंतरराष्ट्रीय परिसंवाद आम्ही घडून आणतो. दरवर्षी साधारणतः 2 ते 3 साधारणतः आंतरराष्ट्रीय परिसंवाद आम्ही घडून आणतो. आणि मुख्य म्हणजे UGC मार्फत, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन मार्फत मुंबई विद्यापीठातर्फे सुद्धा बऱ्याचदा मदत केली जाते. आमचे शिक्षक, आमचे संशोधक म्हणजे PhD स्कॉलर्स, MPhil स्कॉलर्स आणि MAचे विद्यार्थी किंवा आमचा रिसर्च स्टाफ हे सुद्धा रशिया, सेंट्रल एशियाला
जातात, कारण त्यांना संशोधनासाठी वाव असतो, तिथली माहिती मिळते. आणि मुख्य हेतू असा आहे की तिथल्या संस्कृतीविषयी, तिथल्या राहणीमानाविषयी, समाज जीवनाविषयी ही माहिती त्यांना मिळाली पाहिजे. हे फार त्यातला मागचं एक उद्दिष्ट आहे अगदी त्याच्यामध्ये. खरं आहे सर. याविषयी अधिक जाणून घ्या, एक फोन घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतात अंबरनाथवरून. नमस्कार, बोला. बोला श्रीकृष्णजी, प्रश्न विचारा. सर, आता जसं आपली चर्चा सुरू होती की जसं तुम्ही उपक्रम सांगितले आणि एक महत्त्वाचा मुद्दा असं सांगितलं की तुम्ही संशोधन 100हून अधिक संशोधन शोधनिबंध तुमचे सादर झालेले आहेत. तर आम्हाला आत्तापर्यंतचे काही विषय किंवा काही काय नक्की असतात सांगायला आवडेल. हो, माझे विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या विषयावर संशोधन करतात. माझं जर असं म्हणलं की मी रशियाच्या म्हणजे युरेशियन देशांच्या सगळ्या अंतर्गत घडामोडीचा पण आम्ही अभ्यास करतो. तर त्या विषयी, त्यानंतर त्यांचे परराष्ट्र धोरण, ऊर्जा धोरण याविषयी पण आम्ही जवळून असा अभ्यास करतो, कारण सध्या ऊर्जा स्रोत हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून असं म्हणतो की म्हणजे परराष्ट्र धोरणाबरोबर सांस्कृतिक आणि व्यापारी धोरण आणि सांस्कृतिक धोरण हे खूप महत्त्वाचे आहे. आणि संशोधनामध्ये म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी आपण शिकले पाहिजेत. त्याच्यावरून आपण समजू शकतो की हे काय आहे, की शिकायला पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे विषय जाणून घेणे, तो शिकला पाहिजे. समजावून घेणे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण समजावून घेणे. त्याच्यानंतर मग आम्ही विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडून आणतो, कारण दर महिन्याला सेमिनार असं घडून आणतो की त्याच्यामध्ये कोणी विद्यार्थ्यांनाच प्रश्न विचारतात, कोणीतरी पेपर वाचतो, त्याच्यावर मग विद्यार्थी प्रश्न विचारतात. मग त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे, पृथक्करण केलं पाहिजे, की मग त्याच्यातूनच एक असं आहे की म्हणजे त्या विषयाच्या म्हणजे त्या विषयाचा सखोल अभ्यास होतो. म्हणजे पार आतील म्हणजे त्याचे गाठ जसं आपण उकलतो तशी ती विषयाची आपण उकल केली पाहिजे. आणि त्याच्यातून आपल्याला त्या विषयाचा उलगडा होतो, पूर्ण माहिती मिळते. हां, आणि मी पण त्याच विषयामध्ये मी अभ्यास करतो. आणि मुख्य म्हणजे मला रशियन भाषा येत असल्यामुळे मी फक्त इंग्रजी भाषेमध्येच नाही आहे, तर मी अनेक म्हणजे रशियन तज्ज्ञांची मतं रशियनमध्ये वाचतो आणि माझं स्वतःचं एक म्हणजे मी समजावून घेऊन एक पृथक्करण करतो वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये. आता एक गोष्ट मी सांगू इच्छितो की सोव्हिएट महासंघाचं 1991 साली विघटन झालं. त्याच्यावर अनेक मतांतरं आहेत. म्हणजे म्हणतो की सोव्हिएट युनियनचं विघटन कसं झालं, त्याला मिखाईल गोर्बाचोव जबाबदार असतील किंवा बोरिस येल्त्सिन जबाबदार असतील, कोणी आहे. किंवा काही लोक म्हणतात की त्याच्या अमेरिकेने ते CIA घडून आणलेला कट आहे. पण माझं वेगळीच मतं आहेत. तर कारण मी तिथं राहिलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे, मी पाहिलेलं आहे स्वतः की तिथे काय घडलेलं आहे. नक्की सर, काय घडलं हे आपण नक्की ऐकूया. फक्त एक फोन घेऊया आणि चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. मीना सैंदाणे आपल्याशी बोलतायत जळगाववरून. बोला मीनाताई. मीनाताई, प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. नमस्कार मॅडम. सर, आम्ही आज जी भाषा, परदेशी भाषाविषयी आपण घेतलेला कार्यक्रम फारच उत्तम आहे. तर प्रत्येक भाषेला विविध पैलू असतात. त्या पैलूमध्ये आपण जी भाषा परदेशी शिकवतात, तर त्याच्यामध्ये तुमच्या संशोधनात तुम्ही संस्कृती आणि परंपरा हा विषय शिकवतात का, हे त्यांच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. हो मीनाताई, अगदी बरोबर आहे. मी ते पुढे येणारच होतो. संस्कृती आणि परंपरा येतातच, तर ते विषय आहेतच. मग मी आत्ता जसं सांगितलं की सांस्कृतिक धोरण काय असतं, कल्चरल पॉलिसी, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर आणि मी जसं सांगितलं की म्हणजे त्या देशाच्या परंपरा काय आहेत, कारण आपल्याला भाषा, आपण जर त्या देशाची भाषा जाणून घेतली तर आपल्याला संस्कृती आणि परंपरा आपोआप कळतात. तर हे मी पुढे सांगणारच होतो. आणि तुम्ही फार म्हणजे अगदी वेळेत हा प्रश्न विचारला. श्रीकृष्ण पाडगावकर मगाशी ज्यांचा आपल्याला प्रश्न होता, बोला श्रीकृष्णजी.
नमस्कार श्रीकृष्णजी, प्रश्न विचारा. हा नमस्कार. हं, माझे 2 प्रश्न आहेत. हं, पहिला प्रश्न असा आहे की फ्रेंच भाषा आणि स्पॅनिश भाषा याला हल्ली जास्त प्राधान्य दिलं जातं परदेशामध्ये असं म्हटलं जातं. हं, तर त्या बाबतीत आपलं मत काय आहे? हं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सर्व देशामध्ये प्राथमिक शिक्षण हे त्या त्या भाषेमधूनच दिलं जातं. अमेरिकेमध्ये, चीनमध्ये त्या त्या भाषेतूनच प्राथमिक शिक्षण दिलं जातं. फक्त भारतामध्येच फक्त इंग्रजी भाषेमधून प्राथमिक शिक्षण दिलं जातं. याबाबत खरं तथ्य काय आहे? धन्यवाद. नक्की, धन्यवाद नाही श्रीकृष्णजी. डॉक्टर साहेब अगदी आपण त्यांचे जे दोन्ही प्रश्न आहेत ते खरं तर खूप महत्त्वाचे आहेत की आता ह्या भाषांना खूप वाढलेलं महत्त्व आणि आपलं शिक्षण हे आपल्या मातृभाषेतूनच असावं ह्याची चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. घेऊ एक छोटासा ब्रेक. क्षेत्रीय अभ्यास, शिक्षण आणि संधी या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर संजय देशपांडे. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी जसं आपल्याला फोन होता तर फ्रेंच आणि स्पॅनिश ह्या भाषेंचं महत्त्व वाढत चाललं आहे असं त्यांनी प्रश्न विचारला. तर तुम्ही काय सांगाल? आणि त्याचबरोबरीने मातृभाषेत शिक्षण मिळालं पाहिजे जसं इतर कंट्रीजमध्ये असं इतर देशांमध्ये असतं, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? नाही, मी असं या बाबतीतमध्ये मी पूर्ण सहमत नाही आहे. प्रत्येक भाषाचं वेगळं वेगळं महत्त्व असतं. खरं. कोणती भाषा असू दे, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, रशियन, जर्मन, इवन अरेबिकसुद्धा, अरेबिक भाषेचे महत्त्व खूप आहे. आणि तर प्रत्येक भाषेचं एक वेगळं महत्त्व असतं. कारण त्याच्यामागे एक वेगळी परंपरा असते. आणि दुसरा जो प्रश्न आहे तर मी असं म्हणेन की मातृभाषेचं आहे तर मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे, हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याकडे असं बहुविध अशा वेगळे वेगळे पर्याय पण आहेत की आपण मातृभाषेतूनही शिकतो, आपण इंग्रजी माध्यमातूनही शिकतो. मी मराठी भाषेतून शिकलेलो आहे आणि इंग्रजी माध्यमातून न शिकताना मी एकदम रशियन भाषेतून मी शिक्षण घेतलेलं आहे. म्हणून मग मी म्हणतो की मराठी मातृभाषा आहे आणि रशियन ही पितृभाषा आहे. तर म्हणून पालकांना ते पर्याय उपलब्ध असतातच तसे की तुम्ही मातृभाषेतून शिक्षण द्या किंवा इतर भाषेतून शिक्षण द्या, हे असं राहू शकतात. आणि मी शिक्षण घेत असताना तिथं फक्त रशियन भाषेतून शिक्षण होतं, तिथं इंग्रजी भाषा किंवा इतर भाषेतून नव्हतं. पण एक गोष्ट सांगू इच्छितो, त्यावेळेस आम्हाला पूर्ण पर्याय होते की अनेक परकीय भाषासुद्धा, परदेशी भाषा आम्हाला तिथं शिकता येऊ शकत होत्या. आणि माझ्याबरोबर शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी वेगळ्या वेगळ्या चा अभ्यास केला होता आणि त्यामध्ये ते तज्ज्ञही झाले ते. आणि मी असं म्हणेन की ज्यावेळेस व्यक्ती इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जाते तर त्यांना त्या देशाची भाषा आली पाहिजे. म्हणून चीन असू दे, रशिया असू दे किंवा इतर काही देश आहेत तर त्यांच्या राजनैतिक म्हणजे डिप्लोमॅट्स, राजनैतिक तज्ज्ञ म्हणजे जे असतात तर त्यांना त्या देशाची भाषा किंवा त्या क्षेत्राची भाषा आली पाहिजे. रशियन दूताला हिंदी उत्कृष्ट बोलता येते, इथले कॉन्सल जनरल आहेत हिंदी उत्कृष्ट बोलतात, उर्दू खूप छान बोलतात. तर त्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून पालकांनी, आणि मी असं सगळ्यांना सांगू इच्छेन किंवा मी सल्ला देईन की प्रत्येकाने ही भाषा म्हणजे एक परकीय भाषा ही शिकलीच पाहिजे. खरं आहे. आणि अगदी आपलं जे मातृभाषेतलं शिक्षण आहे ते अगदी आपणही आपल्या मुलांना जर मराठी माध्यमामध्ये घातलं तर ते आपल्याच भाषेतून शिक्षण घेऊ शकतात, हे आपल्याच हातात आहे. सर, खरं तर जसं तुम्ही मगाशी अभ्यासक्रम सांगितले, उपक्रम सांगितला, तसं युरेशियन केंद्रामध्ये विद्यार्थी असे अजून कोणते वेगळे विषय घेऊन अभ्यास करू शकतात? हां, तर त्यामध्ये असं आहे की म्हणजे मी जसं सांगितलं की परराष्ट्र धोरण, ऊर्जा धोरण किंवा आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रश्नाबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी वेगळे वेगळे विषय घेतलेले आहेत. जसे भूराजकीय, मी म्हणेन की कॅस्पियन समुद्रामधील भूराजकीय स्पर्धा आणि भारताचे धोरण त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे. एका विद्यार्थ्यांनी तर सुफी संतावर, मध्य आशियाच्या सुफी संतावर एक प्रबंध लिहिलेला आहे. व्यवसायाने ते वकील आहेत. एका विद्यार्थ्याने तर रशियातील NGOs, अमेय महाजन, तर त्यांनी ते लिहिलेलं आहे. एका विद्यार्थ्याने उझबेकिस्तानामधील संगीत,
उझबेकिस्तानामधील संगीत आणि भारतीय संगीत याचा तौलनिक अभ्यास केलेला आहे. तर मी म्हणेन की असे वेगळे वेगळे विषय त्याच्यामध्ये भूराजकीय आहे, त्यानंतर आणि त्याचे भारतावरील परिणाम काय असतात. तर हे असे पण विषयांना मी सांगू इच्छितो. मीडियावर असे प्रश्न केलेले आहेत की युरेशियन देशामधील मीडिया कसा असावा आहे असं, आणि त्याच्यावर काही सल्ले पण दिलेले आहेत. फ्री आहे का, तर जसं आपलं एकदम फ्री आहे तसं त्या देशामध्ये असेलच असं नाही आहे. तर ते पण असंख्य वेगवेगळे असे वेगळे विषय वेगळे आपण विषय घेऊ वेगळ्या शकतो. विषयाचे. अगदी खरं आहे. सर, ही जी चर्चा सुरू आहे, वेगवेगळे हे शोधनिबंध किंवा हे संशोधन ह्या विषयांवर सगळं सांगताना जेव्हा आपण परदेशी किंवा एखादी भाषा याविषयी बोलत आहोत आणि भारत सरकारच्या उपक्रमाबद्दल तुम्ही सांगितलं, तर मला सगळ्यांच्या वतीने एक विचारायचं की ह्याच्यामध्ये आपल्या ह्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी नक्की कशा उपलब्ध आहेत? कारण महत्त्वाचा मुद्दा परत तिथेच येतो की रोजगार कसा आहे, पुढे आपण कसं जाऊ शकतो, एक करिअर कसं करू शकतो, यामध्ये त्याविषयी सांगा. मी दोन बाबतीत बोलेन. पहिल्यांदा युरेशियन स्टडीज विषयी. तुम्ही ज्यावेळेस इथं युरेशियन स्टडीजमध्ये अभ्यास करता, MA झाल्यानंतर, MPhil झाल्यानंतर, PhD झाल्यानंतर, तर नेट किंवा सेट देऊन तुम्ही प्राध्यापक होऊ शकता. त्यानंतर स्पर्धा परीक्षासाठी सुद्धा हा एक सर्वोत्तम उपाय आहे, कारण हा याच्यामध्ये क्षेत्रीय अभ्यास, कारण रिजनल आणि एरिया स्टडीजचं खूप मोठं महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचा पण एक प्रकारे डायरेक्टली इनडायरेक्टली ह्याच्यामध्ये अभ्यास होतो. त्यानंतर या देशाशी व्यापार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, म्हणजे ज्या खाजगी असतील किंवा सरकारी कंपन्या असतील, तर त्यांना या विषयातले तज्ज्ञ लागतात. तर या देशाविषयी तुम्हाला जर सखोल माहिती असेल तर तुम्हाला त्या कंपन्यांमध्ये तज्ज्ञ म्हणून जातात. आणि असे काही माझे विद्यार्थी आहेत जे तज्ज्ञ म्हणून काम करतात. त्याबरोबर अनेक थिंक टँक सध्या आलेले आहेत जे भाष्य करतात आंतरराष्ट्रीय संबंधावर किंवा रिजनल स्टडीज, एरिया स्टडीजवर. तर त्यावर भाष्य करणारे, तर त्याच्यावरही त्यांना ते संधी मिळतात. आणि परकीय भाषांचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही भाषांतरकार म्हणून तिथं काम करू शकता, ट्रान्सलेटर, इंटरप्रिटेशनचं काम करू शकता. त्यानंतर मी आत्ता जसं सांगितलं की अनेक कंपन्या त्या देशामध्ये आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा जर म्हणजे आपलं म्हणजे सामंजस्य करार झाला तर तिथं पण तुम्ही जाऊन ते काम करू शकता. आणि कोणतीही परकीय भाषा शिकल्यानंतर मी असं म्हणेन की त्या देशाच्या किंवा त्या राष्ट्रसमूहाच्या परंपरा, त्यांचं साहित्य, संस्कृती, कला याचा सखोल अभ्यास केला जातो. एक उदाहरण ह्या बाबतीत मी सांगेन. माझे काही विद्यार्थी आहेत, 2 वर्षापूर्वी रशियाला गेले होते आणि माझ्या केंद्रामध्ये रशियन भाषा ही अनिवार्य आहे. आणि जी थोडी भाषा त्यांना येत होती आणि ते ग्रुपपासून थोडेसे दूर झाले, तर आणि त्यांनी अशा काही लोकांना बरोबर घेतलं आणि ते आपल्या म्हणजे रशियन भाषेचं जे तोडकं ज्ञान आहे तर त्याच्यात त्यांनी संवाद साधला लोकांबरोबर आणि ते बरोबर हॉटेलला येऊन पोचले. तर ते भाषेचं ज्ञान तुम्हाला किती महत्त्वाचे आहे असं आपण निश्चितच म्हणजे त्या देशात गेल्यानंतर ती भाषा हे जाणणं गरजेचं आहे. मी माझ्या मुलाला घेऊन गेलो होतो. माझ्या मुलांनी सुद्धा मी त्याला नुसतंच ते सांगितलेलं की तू मला घेऊन जा, कुठं आहे, कारण तुला रशियन भाषा येते थोडी का होईना, तर तू ॲरो पाहून, बाण पाहून मला जिथं जायचं तिथं घेऊन जा, मी तुला काहीही मार्गदर्शन करणार नाही. आणि त्यांनी ते बरोबर केलं. म्हणून म्हणजे एरिया स्टडीज बरोबर एक भाषा ही आली पाहिजे, मी असं म्हणेन. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना आम्ही हे अनिवार्य केलेलं आहे आणि त्याचं महत्त्व अनुभव मिळाल्यानंतरच पटतं, हे निश्चित आहे. असं आपण म्हणू शकतो की अनुभव घेणं खूप महत्त्वाचं असतं. सर, या सगळ्या याच्यामध्ये मला थोडक्यात अजून जाणून घ्यायचं आहे की केंद्राला 50 वर्ष पूर्ण झाली, त्याचा एक थोडक्यात आढावा तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? यावर्षी माझ्या केंद्राला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. माझे फाउंडर डायरेक्टर, माझे संस्थापक डायरेक्टर
प्राध्यापक RG गिदाधुबली बहुतेक पाहत असतील हे कार्यक्रम, मी त्यांना सांगितलेले. त्यांचं वय 86 वर्षाचं आहे. तर त्यांनी हा म्हणजे हे केंद्र स्थापन केलं, त्यांना खूप आनंद होईल. मागच्या 50 वर्षामध्ये मी असं म्हणेन की केंद्राने खूप प्रगती केलेली आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे परिसंवाद घडून आणलेले आहेत. त्यानंतर अनेक पुस्तकं आलेली आहेत, हे पाहू शकता आपण, आम्ही लिहिलेली आहेत. त्यानंतर एक जर्नल, आम्ही म्हणेल की इन हाऊस जर्नल, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जर्नल आहे. ते बहुतेक आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना किंवा या क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी संधी देतो की तुम्ही याच्यामध्ये लिहा, म्हणजे आमच्या जर्नलमध्ये लिहा. त्यानंतर आम्ही 2 मोठे प्रोजेक्ट्स केलेले आहेत की आपल्याला फार कमी लोकांना माहीत असेल की पूर्व सायबेरियामध्ये तेलाचे साठे खूप आहेत, नैसर्गिक वायूचे साठे खूप आहेत. तर तिथून भारतामध्ये तेल कसं आणायचं, तर त्याचा नकाशा आम्ही हे करून दिलेला होता. त्याला ईस्ट सायबेरिया इंडियन ओशन पाईपलाईन म्हणतात. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सेंट्रल एशिया इंडिया पाईपलाईन. तर मध्य आशियातून नैसर्गिक वायू आणि तेलाचे साठे खूप आहेत, तर ते भारतात कसे आणता येईल. कारण सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील स्थिती पाहता हे थोडंसं अवघड दिसत होतं, पण त्याच्यासाठी एक वेगळं मार्ग आपण काढला पाहिजे. आणि त्यालाच मी म्हणेन की इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रेड कॉरिडॉर हा झाला पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला इराणशी संबंध चांगले असले पाहिजेत, रशियाशी आपले संबंध चांगले पाहिजेत, आणि हळूहळू ते काम होतं आहे. आणि मी हे म्हणेन की मागच्या 50 वर्षामध्ये अनेक अशा घडामोडी झालेल्या आहेत, आणि त्याचीच दखल मी म्हणेन की रशियन सरकारने घेतली. आणि माझ्या केंद्राला, विशेषतः मला, म्हणजे त्यांनी ते असे हे पुरस्कार देऊन माझा गौरव केला. मी माझ्या केंद्राचा गौरव समजेन, कारण मुंबई विद्यापीठाने आणि माझ्या केंद्राने मला ही संधी दिली म्हणून ते होऊ शकले, असंच मला वाटे, म्हणजे असं वाटतं. आणि मुख्य म्हणजे माझ्या आईवडिलांना, बहीण भावांना तर खूप आनंद झाला असेल म्हणजे हे मिळाल्यानंतर, कारण हे 2018-19ची गोष्ट आहे. पण त्याला एक फार मोठं एक मी म्हणेन की कष्ट त्याच्यामागे, आणि अनेक लोकांचे, माझ्या विद्यार्थ्यांचे, माझ्या संशोधकांचे, माझ्या सहकाऱ्यांचं, त्याला मला निश्चित पाठबळ मिळालं. आणि माझ्या पत्नीचे, दीप्ती देशपांडेचे, त्यांनी नेहमीच मदत केलेली आहे मला. मला खरंच आहे, हा जो आता तुम्ही हा प्रवास सांगितला, हे कष्ट सांगितले, त्याच्यामध्ये मला असं विचारायचं की आत्ताचे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना जर हा प्रवास, ह्या प्रवासावरून, ह्या पायवाटेवरून जायचं असेल तर कशा पद्धतीने ते जाऊ शकतात? म्हणजे 10वी 12वी नंतर, किंवा कशा पद्धतीने ह्या 10वी 12वी पासून मी असं म्हणेन की 10वी नंतर आपण एक परदेशी भाषा शिकली पाहिजे. सध्या ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, हळूहळू आपण, म्हणजे हे एक नवीन क्षेत्र आहे, लोकांना ही माहिती नव्हती. इवन मुंबईमध्ये अनेक लोकांना इथं क्षेत्रीय अभ्यास होतो, एका क्षेत्राचा अभ्यास होतो, ही माहिती पण फार कमी लोकांना होती. आधी आम्हाला माहीत नव्हतं असंच म्हणतात. आणि माझ्या केंद्रामध्ये असे अनेक विद्यार्थी असे आलेले ज्यांना या भागाविषयी माहिती नसताना सुद्धा ते आले, त्यांनी अभ्यास केला, आता त्या क्षेत्रातले ते तज्ज्ञ समजले जातात. तर हा एक म्हणजे गौरवाची बाब आहे. आणि 12वी नंतर आर्ट्सला गेल्यानंतर मी तर असं सध्या मी इंटरडिसिप्लिनरी म्हणतो की ह्याच्यामध्ये विज्ञानाचे विद्यार्थी, कॉमर्सचे विद्यार्थीसुद्धा या क्षेत्रामध्ये येऊन अभ्यास करू शकतात. आणि MA-साठी, MPhil आणि नंतर PhD-साठी. आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही एक तज्ज्ञ मिळून एक आपलं नाव निश्चितच मिळवू शकता. अगदी खरं आहे सर. खरं तर सरांनी आता जसं सांगितलं की क्षेत्रीय अभ्यास आणि हे सगळं काय आहे, आणि त्याच्यामधूनही आपल्याला करिअरच्या संधी कशा कशा उपलब्ध आहेत, फक्त मेहनत घेण्याची तयारी आपली असली पाहिजे, मग हा प्रवास असा होतो. आभार मानतो, त्यांनी मला ही संधी दिली. माझ्या केंद्राला 50 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यानिमित्तानं मला काही तुमच्याशी संवाद साधता आला. आणि जरूर तुम्हाला जर काही माहिती हवी असेल या क्षेत्रातली, तर सह्याद्रीमार्फत, दूरदर्शनमार्फत किंवा मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटमार्फत
तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. नक्कीच. आणि तुम्हाला जर काही माहिती हवी असेल, मार्गदर्शन, सल्ले हवे असतील तर त्यासाठी मी निश्चितच तयार आहे. धन्यवाद सर.